सगळ्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की नका करू, मुलाला काही जॉब लागणार नाही, आपल्या देशात काहीच नाही आहे. डिग्री आली रे हातात, पण अजून गाड्या बनवायचं काहीच माहिती नाही. कष्ट काढलं रे ते पोहोचण्यासाठी 17 वर्ष लागली. नमस्कार मंडळी, तर आजचा दिवस स्पेशल असणार आहे. स्पेशल का असणार आहे? आपण अशा एका व्यक्तीच्या गॅरेजवर चाललो आहे ज्यांनी विविध ड्रिफ्टिंग कार्स आणि काय काय वेगवेगळं ते लोक बनवत राहतात. असं आपल्या एक नवी मुंबईमध्ये ओमकार राणे यांनी इंजिनियर्सना एकजूट करून त्यांनी असं काहीतरी तिकडे ते लोक प्रोजेक्ट कार्स बनवतात, विविध कार्स बनवतात. बघा, आपण बोलतो की मराठी माणसं कुठे कुठे आहे, तर प्रत्येक क्षेत्रात चांगलं करतायत. धाडसच लागते हो एवढं सगळं करायला. तर आज त्याच्या इकडेच जाणार आहे आपण आणि तुम्हाला देखील दाखवतो किती छान त्यांनी गॅरेज उभारलं आहे. तर आजचा पण म्हणजे एक फन ब्लॉग असणार आहे ज्याच्यामध्ये आपण त्याचे प्रोजेक्ट कार्स बघणार आहे, त्याच्याशी आपण संवाद साधणार आहे. तर अशा ह्या व्यक्तीला आपण भेटायला चाललोय. आपला मित्रच आहे. ब्लॉग हा फन विषय आहे आणि मी तर विचारच केलाय की ब्लॉग मध्ये आपल्या फन असलं पाहिजे. हा एलिमेंट आपल्या आयुष्यात देखील असला पाहिजे. हसवत राहा आणि हसत राहा, हे आपलं मोठं असलं पाहिजे आयुष्याचं. आयुष्य खूप छोटं आहे, त्याच्यामध्ये हसी खुशीमध्ये आयुष्य आपलं निघालं पाहिजे. पोचणारच आहे 17 मिनिटावर त्याचा DNO वर्कशॉप आता इकडे जवळपासच आलाय. जाऊन बघूया आपण कसं आहे काय. जसं मी तुम्हाला सांगत होतो, आपण चाललो आहे DNO मोटरस्पोर्ट्समध्ये. प्रोजेक्ट कार्स आणि सगळ्या तो इकडे काय काय बिल्ड बनवत असतो. तसं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे. मी लहान होतो तेव्हा हिस्ट्री चॅनलवर कस्टम्सचे विविध शोज यायचे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कस्टम्सवाले विविध प्रोजेक्ट कार्स, प्रोजेक्ट बाईक्स बनवत असायचे. तुम्ही तिकडे बघू शकता, तिकडे पण एक वेगळंच काहीतरी त्या लोकांनी एक कार बनवली आहे. तर मी ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगत होतो, बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एक असा व्यक्ती आहे जो पूर्ण असे कस्टमाइज कार्स बनवतो आणि प्रोजेक्ट कारच तो मोस्टली बनवतो. तर मग हे कसं तुझ्या विचार कसा आला यार? आणि मेन गोष्ट म्हणजे माहिती आहे काय की आपण नेहमी या गोष्टीचा विचार करतो रे. म्हणजे लहानपणापासून पण बघताना, आता मी कोकणामध्ये बॉर्न अँड बॉटअप आहे. बरोबर. काय मोटर स्पोर्ट किंवा काय कोण ना मदत करायला होतं ना काय कोण बोलायला होतं. आणि मला गाड्या बनवायच्या होत्या. जसं आपण बघायचो ते वेस्ट कोस्टमध्ये की फॉर मी या गाड्या म्हणजे एक आर्ट सारखे. म्हणजे मला त्या तशा ते रंग, त्या टाईपचे इंजिन, त्या टाईपचं चालणं आणि ह्या गोष्टी बनवायला मला 10 वर्ष लागली. फॉर मेनी ऑफ यू टू नो, आम्ही काही कुठून मोठ्या ह्याच्यातनं सुरुवात नाही केली. एकदम ग्राउंड रस्त्यावरनं सुरुवात झालेली आहे. तर मेन गोष्ट काय की एक डेडिकेशन आणि एक पॅशन होतं. बरोबर. आणि आता आपण तुझ्या माध्यमाने, आपल्या चॅनलच्या माध्यमाने आपण तो आता प्लॅटफॉर्म रेडी करतो की आपल्याला जे मिळालं नाही ते आज आपण ते लोक राहू, जे न्यूअर जनरेशनला आपण ते देऊ. एक प्लॅटफॉर्म बनवू. तुझ्यासाठी फॉर एक्झाम्पल, आता एका गावामधनं मुलाला समजा एक नॅशनल ट्रॅक चॅम्पियन व्हायचं, बरोबर, हू विल गो टू? ॲटलीस्ट आजच्या तारखेला तू आहे, तू बोलू शकतोस की या प्रॅक्टिस लागतील, असं लागेल. सिमिलरली माझ्याकडे की आज कुठल्या गावात एक मुलगा बोलला की मला फॉर्म्युला 1 मध्ये काम करायचं आहे, मला ह्या गाड्यांवरती काम करायचं. आपण आहोत, आपल्याकडे तो पाथवे आहे, आपल्याकडे पूर्ण प्लॅटफॉर्म, आणि त्याप्रमाणे म्हणजे त्या गोष्टी पूर्ण रेडी होतील. कारण आपण सगळ्या इंजिनियर सोबतच काम करतो, की दुसरं काहीच नाही. पण तुझे तरुण मुलांना तिकडे स्पेनमध्ये पण नेलं. ह्या तू मोटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुझे एक कोर्स पण आहे आणि खूप काय काय गोष्टी तू करतोय. म्हणजे तुझा बॅकग्राऊंड, तू इंजिनियर आहे. म्हणजे तुझ्या मनात असा विचार कसा आला मी DNO मोटर स्पोर्ट्सच ओपन करतो? हा विचार कसा आला? गाड्या या पहिल्यापासून आवडायच्या. आम्ही एवढ्या मिडल क्लास फॅमिलीमधनं होतो की इंजिनिअरिंग काय हे माहिती सुद्धा नव्हतं. मला असं वाटायचं की आपण जर गाड्या डिझाईन करायला शिकलो तर म्हणजे आपण गाडीचे डिझायनर होऊ. त्यावेळी दिलीप छाबरिया खूप फेमस होते. आम्हाला वाटायचं की अरे यार, गाड्या बनवायच्या म्हणजे आपल्याला DC सारखं व्हायचं. DC तुम्हाला माहिती असणार, दिलीप छाबरिया त्याचा फुल फॉर्म आहे. येस. तेव्हा मला वाटायचं की आपण डिझाईन केलं म्हणजे आपल्याला त्या गाड्या बनवता येतील, पण ते तसं कधी नव्हतं. आणि स्लोली जेव्हा माझ्या वडिलांच्या सपोर्टने आम्ही लोकांना भेटायला जायचो की माझ्या मुलाला हे असं करायचंय, तुला फॉर्म्युला 1 मध्ये जायचंय, सगळ्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की नका करू, याच्यामध्ये काही होणार नाही, कारण आपल्या देशात काहीच नाही आहे, पैसे जातील. पण वडिलांचा तेवढा माझ्यावर विश्वास होता की नाही, तू करशील, तुझं हे होईल.
त्याने मला सपोर्ट करत राहिले आणि मी आपलं थांबलोच नाही. मग इंडियामध्ये त्यावेळी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच फक्त असायचं, पण मला ॲडव्हान्स पाहिजे होतं, बेस ऑटोमोटिव्ह आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तो UK मध्ये केला. मग UK मध्ये मी 5 वर्ष होतो तिकडे पण कसं झालं माहिती आहे, आता पहिल्यांदा देशातनं बाहेर गेलोय, तिकडे गेलोय, मी गेलो तिकडे शिकलो, पण डिग्री आली रे हातात, पण अजून गाड्या बनवायचं काहीच माहिती नाही. तुला समजतंय? आज जर तुम्हाला एका गॅरेजमध्ये जाऊन बोलशील की चल तू इंजिनिअरिंगची डिग्री आहे तुझ्याकडे, काहीतरी बनवून दाखव, काहीच यायचं नाही. विचारधारणा पण तशी नव्हती. मग मी परत इंडियामध्ये आलो, पप्पांशी परत बोललो की पप्पा आपण एवढे पैसे खर्च केले, तर आली पण मला नाही आहे. बोलले तू टेन्शन घेऊ नकोस. मम्मी पण बोलली तू आपण काही ना काहीतरी लोन काढू, तू परत जा ऑस्ट्रेलियाला जा आणि तू शिक. आणि त्यावेळी म्हणजे फॅमिलीवाले एवढे बाकीचे बोलायचे की नाही कुठे, आणि प्लस कसं असतं माहिती आहे, माझ्या एजची मुलं त्यावेळी कामं करायला लागलेली, कमवणारी होती. प्रेशर तो सगळ्यांना तो प्रेशर माहिती असणार जेव्हा तुमचे आजूबाजूचे चांगलं म्हणजे तुझ्यापेक्षा पुढे आहेत आणि तू विचार करतोय अरे यार मी काय करतोय यार. म्हणजे खूप कष्ट काढल्या रे, म्हणजे इथे पोहोचण्यासाठी. म्हणजे इट्स टेकन मी अबाउट 17 वर्ष लागलीत मला. 17 वर्ष. पण इट्स बीन डे अँड नाईट. बट आता आपल्याकडे तो प्लॅटफॉर्म रेडी आहे की असं मला वाटतं की आता आपली मुलं येऊन हे सगळं करू शकतात. हे जेवढं पण तू बघितलेस ही सगळी मुलं आपली मराठी मुलं आहेत, टीम आहेत, की आपली जी मुलं आहेत त्यांना कुठल्या तरी लेवलवरती आणायचं. जे आपण म्हणजे का आज एक कोकणामधला माणूस फॉर्म्युला 1ला नाही पोहोचू शकतो, का आपण एक रेस टीम नाही रन करू शकत, म्हणजे काय व्हॉट इज द लिमिटेशन? देर इज नो लिमिटेशन. आणि आता आपल्याला आपल्या माध्यमातून हे दाखवायचं की तुम्हाला जर हे आवडतंय किंवा हे जर करायचं आहे आणि नाही माहिती जरी असलं, कधी मुंबईला आला तरी ही आपली जागा ओपन आहे. आपली मुलं तुम्हाला नेहमी सांगतील की काय प्रोजेक्ट चालू आहेत, कसं आपण ह्या क्षेत्रामध्ये येऊ शकतो. इनफॅक्ट जशा लक्झरी गाड्या वाढत आहेत, मी बोलतो आपल्या कोकणा पट्ट्यामध्ये पण एवढा मोठा स्कोप आहे की या गाड्यांना डायग्नोज करणं, सर्व्हिस करणं. कारण आता जर तू बघशील गोव्याला इधर होतात किंवा मुंबईला आणायला लागतात. हा अख्खा आपला पट्टा एमटी आहे आणि आपण त्या मुलांना रेडी आहे ट्रेन करायला किंवा काय करण्यासाठी. सो आय थिंक इट्स अ गुड पर्टिक्युलर थिंग. आणि एक ओमकार पण कोकणातून आहे आणि त्याला पण कोकणाबद्दल खूप आपुलकी आहे, खूपच आपुलकी आहे. तर इकडे येतो काय ना काय नवीन नवीन प्रोजेक्ट बघायला मिळतात. आज तुम्हाला देखील दाखवतो की काय प्रोजेक्ट बनतायत. आता हा जो आमचा प्रोजेक्ट आहे ना, तो आमचा खूप फेवरेट प्रोजेक्ट आहे. ही आम्ही सुपर ब्रिओ असं म्हणतो हिला, कारण ह्याच्यामध्ये ना आपण स्कोडा सुपर्बचं इंजिन आहे आणि ह्याच्यामध्ये जर तू बघशील तर सगळं इंटिग्रेटेड आहे. म्हणजे ट्रॅक्शन कंट्रोल, ABS सगळ्या गोष्टी. आणि ह्या ज्या सगळ्या बिल्ड्स आहेत ना, या सगळ्या इंजिनियर्ड बिल्ड्स आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मेहनत लागते की असं नाही की आपण इंजिन घेतलं आणि टाकलं. ह्याच्यामध्ये इट्स मोर एम टुवर्ड्स त्या लेवलचा परफॉर्मन्स, ती हँडल तेवढी झाली पाहिजे, त्याला ग्रिप तेवढ्या मिळाल्या पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे, प्रत्येक क्षेत्राला एक एक मुलं बघतात. म्हणजे जो इंजिन डिझाईन करणारे, म्हणजे जे माउंट्स वगैरे डिझाईन करणार तो वेगळा आहे, जो सस्पेन्शनवरती कामं करतो तो वेगळा आहे. म्हणजे ज्यांना ज्या गोष्टीची आवड आहे ते त्या ह्याच्यावरती करतात. बरोबर. आणि देन बिकम्स लाईक अ कल्मिनेशन ऑफ ऑल एव्हरीबडीज फेवरेट थिंग. आता ही जी आहे ती एक प्रोफेशनल ड्रिफ्ट कार आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही फ्रॉम द रोल केज, आता हा जो रोल केज आहे हा D1 स्पेक म्हणजे FIA लेवलच्या स्पेकचा हा रोल केज आहे. आपले रेडिएटर्स पार्टी आहेत, कारण इंजिन गरम झालं तर इंजिन गरम झालं ते रेडिएटर पण गरम होतं. पण आपण काय करतो, गरम गोष्टी आणि थंड गोष्टी सेपरेट करतो. म्हणजे त्याच्याने काय होणार, रेडिएटर आपला एकदम मस्त कूलिंग देत राहणार ऑलवेज. कमेरोचं इंजिन आहे. सो इट्स रनिंग 6.3 लिटर V8 आणि 1100 किलोचं वजन आहे रे. आता ही तू बघतोस ही 7 सिरीज बरोबर. म्हणजे दिस इज ऑल्सो रनिंग अ 6.3 लिटर V8 LS. ह्याच्यामध्ये 600 हॉर्स पॉवरचा नायट्रसचा शॉट आहे, जे 100 हॉर्स पॉवरचा नायट्रसचा शॉट आहे. म्हणजे आपण जे बघायचं ते बटन दाबायचं, बरोबर ते या गाडीमध्ये आहे. गाड्यांमध्ये लागतात ना. आता तुम्ही बघणार की ओमकार राणे हे जे रन करतोय हे इंजिनियर्स सगळे रन करतात. येस. म्हणजे हे सगळं खूप डोक्यावाला विषय आहे. मोस्टली मेकॅनिक्स करायला जातात पण त्याच्यामध्ये खूप इश्यूज येतात. एक्झॅक्टली. आणि आम्ही तुला इंजिनिअरिंग प्रोसेस आपली, आता जशी ही गाडी आहे ना, ही अख्खी गाडी आपल्याकडे सॉफ्टवेअरवरती. काही हात लावायचा पहिलं सुद्धा आपल्याला माहितीये की माउंट कसे होणार आहेत, काय होणार आहे. हे जनरल मोटर्स, GM मोटर्सचं 6.3 लिटर V8 LS3 आहे. हे कोणी स्वॅप करू शकतो? येस. हे आम्ही जे आहेत हे ब्रँड न्यू इंजिन येतात 0 किलोमीटर्स US वरनं. तुम्ही बघा, जर तुमच्याकडे विंटेज गाड्या पण आहेत, ज्यांना विंटेज गाड्यांचा शौक आहे आणि विंटेज गाड्यांमध्ये कसं असते, आपल्याला तो लुक आवडतो, आपल्याला ती फील आवडते, पण ते इंजिन्स रिलायबल नसतं. बघा ही जी BMW आहे ना, ही असं बघायला गेलं तर खूप जुनी गाडी आहे, हिचं इंजिन आता रिलायबल नाही राहिलंय. तर मग ते स्वॅप करून तुम्ही तीच फील घेऊ शकता. तुम्ही बघा किती सिस्टमॅटिक काम होते इकडे. आता तर हे तुम्ही फक्त इंजिन स्वॅप बघितलं, इंजिन स्वॅप पण बघा किती क्लीन आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटणार की कंपनी सारखंच इंजिन आहे. आता चला आता आपण पुढे पण बघूया की कसं काय. हे बघ अशा इंजिन्स ठेवल्याच आहेत सगळीकडे वेगवेगळ्या. इंजिन तुला दिसतं नाही, ह्याचा आपण
याचं आपण 3D स्कॅनिंग केलेलं आहे. अच्छा. म्हणजे हे म्हणून ही व्हाईट कलरची पावडर दिसते. आता 3D स्कॅनिंग हे काय आहे हे तुला मी आतमध्ये इंजिनिअरिंग रूम मध्ये दाखवतो की आम्हाला हे का करायला लागतं. हे बघा व्हाईट कलरची पावडर दिसते, त्याच्यानी काय होते ते बघूया, आतमध्ये कळेल आपल्याला. येस. हा खूपच इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असणार आहे. 3D प्रिंटिंग काय असते, 3D प्रिंटिंग का गरजेचं आहे या अशा वर्कशॉप्स मध्ये. ऑफकोर्स 3D प्रिंटिंग का लागते आपल्याला, एक कार बनवताना कस्टम्स मध्ये का गरजेचं आहे. हे आता नवीन टेक्नॉलॉजी आधी नव्हती ही. बरोबर. नाही, ही आधी नव्हती. ही आपण म्हणजे आता रिसेंटली म्हणजे लास्ट 5-6 वर्षामध्ये ही इंडस्ट्रीमध्ये कम्प्लीट आलेली आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग याच्यासाठी करतो, कारण फायनल प्रोडक्ट बनवायला ना तुझ्या हातात एक टेस्ट प्रोडक्ट येतं की इज इट राईट ऑर रॉंग, टू बी व्हेरी ऑनेस्ट. जसं आता मी तुला एक सोपा उदाहरण देतो. हा आपल्याकडे पाईप आहे, ठीक आहे. आता तू बघशील तर मला एवढाच चौका या पाईपचा कापायचा आहे, ठीक आहे. आता जनरली आपण काय करतो की हे घेतो, कटिंग मशीन घेतो, कटिंग मशीन त्याला लावतो आणि त्याच्यामध्ये तुला कधी त्या लेवलचं प्रिसिशन पण येणार नाही. बरोबर. आणि त्या लेवलचं कटिंग पण होणार नाही त्याच्यामुळे. म्हणून आता तू हे बघशील इकडे आपण हा पाईप डिझाईन केला, हा जो सेम होता तो, हा आपण जो दिसतोय ब्लू मध्ये, तो आपला हा पाईप झाला. हे मी बंद केलं. आय हॅव द एक्झॅक्ट एरिया विच आय वॉन्ट टू कट. आणि हे म्हणजे ही एवढी मेहनत नाही आमच्यासाठी. हे काय 5-10 मिनिटं डिझाईन करायला, प्रिंट व्हायला अर्धा तास. म्हणजे बघा ऑलमोस्ट एक 45 मिनिट्स मध्ये 45 मिनिट मध्ये तुझ्याकडे हे हातामध्ये आहे तुझ्या. हे हातामध्ये आहे डायरेक्ट. म्हणजे 3D प्रिंटिंग हे किती ब्लेसिंग आहे. Yes. आणि तर हा बॉक्स बनवला हा पाईप कापायला, आणि हे पाईप कापणं प्रिसाइजली का गरजेचं आहे. एक्झॅक्टली. पाईप नावाचा एक गोष्ट येते, 2 पाईप. बरोबर बरोबर बरोबर. एक्स पाईप मध्ये हा तुला एरिया एकदम परफेक्ट लागतो. मग ते 2 पाईप परफेक्ट एकत्र वेल्ड होतं, मग ती प्रॉपर एक्स पाईपचा तो काम तो बरोबर करतो. बरोबर त्या करतो. पद्धतीमध्ये. तुम्ही हे प्रिंटर कधी आणले तुमच्या इकडे. ह्या प्रिंटरना आणून आता 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले. म्हणजे तुम्हाला हेच सांगायचा विषय आहे की जेव्हापर्यंत ते तुमच्यापर्यंत पोचत आहेत त्याच्याच 2 वर्ष आधी ते ओमकारनी आणून काम पण सुरू केलं. की इंजिनियर्सचं डोकं बघा की कोणताही टेक्नॉलॉजी लगेच आली की आपण कामात कशी घेऊ. तुला आता मी काहीतरी मोठा 3D प्रिंटेड गोष्ट दाखवतो जे नक्की, तुला नक्की. बघून खूप आवडेल आणि त्याच्यावरती सुद्धा आपले इंजिनियर्सने कामं केलेली आहेत.